नमस्कार. माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच प्रमाणात मार्ग जनसंवाद दौरा दरम्यान लोकांनी बेशिस्त वाहतुकीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्याच अनुषंगाने बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की शहरामधील रिक्षावाले यांना गणवेश नसतात किंवा विदाऊट कागदपत्राचे ते रस्त्यावर येतात व पार्किंग देखील व्यवस्थित लावत नाहीत. त्याच अनुषंगाने आमची मागील 2 ते 2.5 महिन्यापासून दररोज कारवाई चालू आहे. त्याचाच भाग आज आम्ही जवळपास आम्ही 30 ते 35 रिक्षा चालकांना आज पोलीस स्टेशनला आणून त्यांचे कागदपत्र तसेच गणवेश तपासणी करणे चालू आहे व कायद्यानुसार जी काही कारवाई करता येईल ती आज आम्ही कारवाई करणे चालू केलेले आहे. एकूण किती ऑटोवर कारवाई केली आणि या ऑटोवाल्यांच्या संदर्भात नेमकं शहरामध्ये बऱ्याच वेळा म्हणजे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत की ऑटोवाले नंबर नसतात त्यांच्याकडे, म्हणजे ते अनेकांना प्रवाशांना जास्तीच्या पैशाची लूट करतात. या संदर्भात आपण या ऑटोवाल्यावर काय करायचं? कारवाई जे कायद्यानुसार त्यांच्या प्रत्येकाची तपासणी होईल. 30 ते 35 ऑटोवाले आम्ही आज आणलेले आहेत. तसंच ही मोहीम कंटिन्यू चालू देखील असते आणि राहणार आहे. तर त्यांच्याकडे ज्या ज्या कमतरता आहेत, त्रुटी आहेत, त्याबाबत आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. त्यांच्याकडे कागदपत्र नसतील ती पूर्तता करून घेऊ. गणवेशाबाबत त्यांना आपण यापूर्वी मीटिंग घेऊन देखील सूचना दिलेल्या आहेत. तरी त्या शिस्त राहावी यासाठी त्यांना इथं बोलवून देखील आम्ही आज कारवाई चालू केलेली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न असेल अथवा इतरही अनेक मुद्द्यावर पोलीस सक्रिय झाल्याचे दिसत आहे. रस्त्यावरच्या वाहतुकीला सतत अडथळा निर्माण करणाऱ्या ऑटो चालकांना अनेक वेळा पोलिसांनी सूचना करून सुद्धा नियमाचे पालन न करणाऱ्या तब्बल 30 ते 35 ऑटो चालकांना अंबाजोगाई शहर वाहतूक पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया आज सुरू होती. या संदर्भात पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी भविष्यात शहरातील प्रत्येक ऑटोला QR कोड देण्याचा निश्चय केला आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या विनंतीला मान देऊन गणेश विसर्जनानंतर अंबाजोगाई शहरातील मुस्लिम समाजाने आपला सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. अंबाजोगाई शहरातील जनतेने हा वारसा पूर्वीपासून जपला असला तरी पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे यात भर पडली असेच म्हणावे लागेल.